हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर खूप दिवस झालं होतं काही शेतामध्ये आलो नाही आणि म्हटलं चला आज आरवीला घेऊन येऊयात, कारण तिला पण आता घरी बसून बसून पण कंटाळा येतो आणि ब्लॉग पण नव्हता झाला आपला. सो म्हटलं चला. तर पाणी नाही ना इथं आरवी. हे बघा आमची आरवी रडली आहे. इकडे बघू आरवी. तर आरवीला संत्री खायची होती. तिच्या पप्पांना फोन करून सांगितलं तिला संत्री आणा म्हणून. तर आता ते संत्री घेऊन येतात, तोपर्यंत आपण बघूयात. तर हे बघा, ह्या बॅगड्या मिरच्या आहेत, जे की आपण हॉटेलमध्ये हे खातो ना, डाळ तडका वगैरे, तर तेव्हा ह्या मिरच्यांचा तडका दिला जातो. तर सगळ्या ह्या बॅगड्या मिरच्या आहेत. थोड्या काय असेल त्यात छोट्या गावरान मिरच्या आहेत इकडे. तर आरवीची आजी काय करते, त्याला लाल करते, म्हणजे लाल मिरच्या झाल्या ना वाळून, मग त्याची आपली घरी मिरची होती. सो इथून असं सगळं तिकडे पर्यंत वापा सगळ्या मिरच्यांचाच लावलेलं आहे. तर आरवी काय करते तू? हातात काय घेतलंय? काय सापडलंय तुला? कुठे सापडलं? सापडलं? बरं बरं, झाकून घे. तर चला, तुम्हाला तोपर्यंत मी आमचे काय गाजराचं झाड होते बघा, कोथिंबीर सारखं त्याचं वरचं हे पानं. तर हे काय केलंय काय माहिती. तर का मी इथे एक गाजर तोडले, तर मस्त असं लाल आहे. तर हे बाकीचे पण असेच आहे सगळे, पण आता ते सगळं सुकल्यानंतर मग काढतील मला असं वाटतं. तर मी एक गाजर घेतलं इथं. तर हा कारल्याचा वेल आहे, जे की इथून मी खूप सारे कारले नेलेले आहेत, पण काय त्याची भाजी नाही बनवली, कारण मला कारल्याची भाजीच आवडत नाही. काही इथे पण खूप कारले आलेत. तर आरवीच्या पप्पांना खूप कारले आवडतात, तर आज म्हटलं कारल्याची भाजी बनावं. सो बघू कारले निघतात का. तर ही आरवी बघा इथं काय करती. माती खेती. बरोबर, खेळ कर ना मला भाजी. बसते मी इथं कारले बघत्या. हो किती कारले तोडते का. एक कारले तर सापडले मला. आधी मी तोडून घेते, मग तुम्हाला दाखवते. तर आपल्याला चार पाचच कारले भेटलेले आहेत. तर अजून घरी आहेत. तर मस्त असे फ्रेश कारलेत. काय बसू? बर बसते. हो, कारले आणले आपल्या पप्पाला करायला भाजी कारल्याची. आणि गाजर आणलं. गाजर आपण ह्याला धुवू आणि मग करू. हा, मस्त सॅलड बनवू ना आपण ह्याचं सॅलड. तर ही आमची कपाशी आहे. तर बघा मस्त असं कपाशीला फुलं आलेत, असे गोंडे पण आलेले आहेत इथं. तर आता मोठी पण खूप झालेली आहे. आता 2-3 महिन्यामध्ये येतील काढायला कापूस. ही पोरगी मला कुठेच जाऊन देत नाहीये. सो मस्त असं कपाशी आलेली आहे, जे की तिथपर्यंत आहे. आणि हे माझ्या मम्मीने ना शेतात लावण्यासाठी कांद्याचं रोप दिलं होतं, पण ह्याचा यूज नाही केला. पण बघा कसं सडले रोप. ह्याला कोणाला दिलं असतं तर वापर तरी झाला असता का नाही. त्यांच्या झाडाला तर कापूस यायला लागले, हे बघू शकता तुम्ही. आमच्या कापसाला अजून कापूस नाही आले का. कसे मस्त असे फ्रेश कापूस आलेले आहेत. चला आता आरवी घरी जाऊयात आपण. घे आपले कारले, घे गाजर, घे गाजर. येईन का घेत तुला? येईन झाडे. काय पपई?
तो संध्याकाळी मस्त असे मासे आणलेले आरवीच्या पप्पांनी. सो छान असे फ्राय करतात ते कडक, कारण त्यांना खूप छान जमतात मासे बनवायला. सो बघू शकता कसे कडक क्रिस्पी असे झालेत आणि आम्ही आता ते खाणार आहे. आणि हे खाऊन आम्ही आमचा व्लॉग इथेच एंड करणार आहे. सो व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर आरवी बघा कशी मस्त अशी कॅडबरी खाती आहे. सो एन्जॉय करा आजचा दिवस. सो ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका.